न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। जव्हार एसटी महामंडळाचा अनागोंदी कारभार, बस वेळेवर न सुटणे ही मोठी समस्या। प्रवासांचे हाल, अधिकारी मस्तवाल। जव्हार तालुका हा आदिवासी बहुल तालुका असून आदिवासी मुला-मुलींना शिक्षणाचा पर्याय म्हणून शासनाने आश्रम शाळेची निर्मिती केली आहे। खेडेगावातील मुले-मुली या शाळेत जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसचा वापर करतात। त्यासाठी महाराष्ट्र शासनाने जव्हार एसटी आगाराला मानव विकास योजनेअंतर्गत बसचा पुरवठा केलेला आहे। परंतु जव्हार येथील एसटी महामंडळाचा कारभार अनागोंदी व ढिसाळ झाले असून आगार प्रमुख व स्थानक प्रमुख व कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे वेळेवर बस न सुटणे, गाडीत डिझेल भरायला कर्मचारी नसणे किंवा डिझेल मशीन बंद पडणे, बस ना दुरुस्त अशा अनेक समस्या, तसेच मेकॅनिक व कर्मचाऱ्यांची वेळेवर उपस्थिती नसणे, अशा अनेक कारणाने जव्हार एसटी महामंडळ डबघाईला आले असून त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत। अशीच घटना देहरा आश्रम शाळेतील मुलींबद्दल घडली असून याला जबाबदार कोण, याबाबत जव्हारकर नागरिक माननीय प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांच्याकडे तक्रार करणार असून आगार प्रमुख व स्थानक प्रमुख यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे व एसटी महामंडळाचा कारभार व्यवस्थित करण्यात यावा अशी मागणी करण्यात येणार आहे। संवाददाता श्याम राऊत यांची रिपोर्ट। जव्हार। आज रोजी 13 तारखेला पंकज मुकणे उपोषणाला बसले आहेत। त्यांनी विविध असे विषय हाताळले आहेत। त्यामध्ये महत्वाचा मुद्दा होता तो एसटी महामंडळाचा। आत्ताच एक व्हिडिओ देहऱ्याचा व्हायरल झाला, ज्या मुली पायी पायी घरी चालल्या होत्या। मानव विकासची गाडी सुटली नाही का, हाही मोठा प्रश्न आहे। मानव विकासला गाड्या आहेत का नाही? जव्हार आगाराचा कारभार असाच चालू राहिला तर एसटी महामंडळ काही दिवसांनी बंद पडण्याच्या मार्गावरच येईल। काय करायचं प्रवाशांनी? कॅमेरामन जावेद मेमनसह श्याम राऊत, जव्हार। उपोषण करते म्हणून पंकज मुकणे उपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसलेले आहेत। सर, आता तुम्ही जो व्हिडिओ बघितला देहऱ्याचा, तसाच एक गडचिरोलीला मोठी एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। आपण याबद्दल काय सांगाल सर? होय, आज काय झालं, उपोषणाला बसल्यानंतर अचानक व्हिडिओ आली आणि ती नेमकी योगायोगाने आपल्याच तालुक्यामध्ये देहरा या गावातल्या मुलींची, शाळकरी मुलींची व्हिडिओ होती। त्या रात्रीच्या वेळेस बस आली नाही, मानव विकास बस आली नाही म्हणून या शाळकरी मुली रात्रीच्या वेळेस पायी निघाल्यानंतर त्या एक मुली नव्हत्या, कमी ते 10 ते 15 मुली होत्या। जर एखादी या रात्री कोणताही कांड किंवा काही अनुचित प्रकार जर घडला तर या जबाबदार राहणार कोण? कारण काही दिवसांपूर्वी डेपो मॅनेजर यांना अर्धा तास गाडी लेट सुटली म्हणून त्यांना सस्पेंड करण्यात आलं। परंतु ह्या जर मानव विकासच्या गाड्या जर सुटली नाही तर यांच्यावरती कारवाई करणार कोण? कारण हे अत्यंत गंभीर बाब आहे आणि यावरती खरोखर कारवाई व्हायला पाहिजे। कारण ह्या मानव विकासच्या बसेस आहेत, ह्या सुद्धा अतिशय भंगार झालेल्या आहेत। परंतु एखादी मानव विकास ही मुलांसाठी शाळकरी मुलांसाठी गाडी असते। जर याची योजना असेल तर त्यांनी पर्यायी व्यवस्थून आपल्या गाड्या तिथे पाठवायला पाहिजे होत्या। त्यामुळे हे अतिशय त्यांना या शाळकरी मुलांना अपमानास्पद वागणूक मिळालेली आहे। आणि ठीक आहे, गडचिरोलीमध्ये एक आश्रमशाळेमध्ये एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। तशाच प्रकारचे काही व्हिडिओ आपल्या जव्हारमध्ये आलेले आहेत। मानव विकासच्या ज्या एसटी बसेस आहेत ते वेळेवर सुटत नाहीत, त्यामुळे मुली आहेत ना चालत घरी जाताना दिसतात। देहरा आश्रमशाळेची अशी परिस्थिती आहे। आपल्याकडे तसे व्हिडिओ पण आलेले आहेत, याबद्दल आपण काय सांगाल? होय, देहरा आश्रमशाळेतल्या मुली रात्री उशिरा घराकडे जातानाचा व्हिडिओ व्हायरल होतो, मी बघितला। आणि आपण म्हणता त्याप्रमाणे गडचिरोलीमध्ये सुद्धा जी सर्पदंशाच्या केसेस विद्यार्थिनीमध्ये झाल्या, ही सुद्धा बातमी मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ती झळकली। आणि आमचं म्हणणंच ते ग्रामीण भागातल्या मंडळींचं की एसटी महामंडळ जे आहे, परिवहन महामंडळाच्या ग्रामीण भागामधल्या नेहमीच आम्ही ओरड करत असतो की जव्हार सारख्या परिवहन महामंडळामध्ये अनेक बसेस कमी आहेत, की आपण म्हणता त्याप्रमाणे मानव विकासच्या ज्या गाड्या आहेत मुळामध्ये त्या कमी तर आहेत, त्या बिघडलेल्या आहेत, ड्रायव्हर कंडक्टर कमी आहेत, वेळेवरती त्या शाळेच्या वेळेवरती तिथे पोहोचत नाहीत आणि देहऱ्याच का घेऊन बसतात, असे अनेक उदाहरणं या ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक ग्रामीण भागामध्ये जाणार आहे। कारण आपला ग्रामीण भाग आहे, एसटीतनं उतरल्यानंतर बस स्टॉपवरती उतरल्यानंतर
पुन्हा तिथून त्याला 3-4 किलोमीटर आतमध्ये जावं लागतं, अशी परिस्थिती आहे. बस स्टॉपच्या जवळ त्याचं घर नसतं, तिथून परत 4 किलोमीटर मध्ये जावं लागतं. असं तालुक्यामध्ये सगळीकडेच परिस्थिती आहे. आणि आम्ही सगळेच आपण नेहमीच एसटी महामंडळावरती जव्हारच्या ग्रामीण भागावर बोलत आलो की इथे ड्रायव्हर कडनं म्हणजे रिक्त जागा अनेक कंडक्टर चालकांच्या आणि वाहकांच्या कमी आहेत. इथे मुळामध्ये सक्षम अधिकारीच नाहीये एसटी महामंडळाला. ही परिस्थिती आहे. नेहमी आम्ही पालघर विभागाला संपर्क असतो, मुंबई सेंट्रलला असलेल्या परिवहन महामंडळाच्या मोठ्या अधिकाऱ्यांना संपर्क असतो, परंतु कुठलाही प्रतिसाद आम्हाला मिळतच नाहीये. आमची मागणी अशी आहे की देहऱ्याचं हे उदाहरण आहे, काही घटना अघटित घडली तर याची कोण जबाबदारी घेणार? प्रशासन घेईल का जबाबदारी? आमचं म्हणणं ते की पहिले या परिवहन महामंडळाला मी आवाहन करतो नागरिक म्हणून जव्हारचा अति ग्रामीण भागातला की परिवहन मंत्र्यांनी इकडे यावं, इकडे परिस्थिती बघावी, अचानक या ग्रामीण भागातल्या सर्व परिवहन महामंडळाला भेट द्यावी. वाडा असेल, जव्हार असेल, आता आमची तर मागणी आहे मोखाड्याला सुद्धा तुम्ही एसटी डेपो बांधा, कारण परिस्थिती व्याप मोठा वाढलेला आहे. तर या परिवहन मंत्री महोदयांनी या भागामध्ये पहिली व्हिजिट करावी आणि देहऱ्याचं उदाहरण असेल किंवा आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सर्पदंशाचं गडचिरोलीचं उदाहरण असेल, भविष्यात असं जर घडायचं नसेल तर ताबडतोब इथे या आमच्या मागणीची देहऱ्याचं हे उदाहरण आहे, इकडे त्यांनी व्हिजिट करावी आणि या ग्रामीण भागामधल्या एसटी महामंडळाच्या डेपोला ताबडतोब व्हिजिट करून तिथे न्याय मिळवून द्यावा. कारण अनेक गाड्या नादुरुस्त आहेत. आता नुसती ओरड आपण ऐकली की 10-15 नवीन बसेस वगैरे मिळत आहेत, प्रत्यक्ष कृती अजून कुठली झालेली नाहीये. आम्ही तिकडे ती वाट बघतोय आणि आपण तिथे व्हिजिट करावी आणि वेळोवेळी इथे कुठल्याही मीटिंग होत नाही, नागरिकांना प्रवाशांना बोलवलं जात नाहीये, तर त्यांना सुद्धा नागरिकांना आम्हाला विश्वासात घेऊन परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापनाने आम्हाला बोलवा, आमच्याशी चर्चा करावी, आम्ही तुम्हाला सांगतो इथल्या काय समस्या आहेत त्या, तेव्हा तो न्याय मिळवून द्यावा अशी या ठिकाणी मी अपेक्षा करतो. आणि अजून एक तुम्हाला जाताना सांगतो, या सगळ्या ग्रामीण समस्यासाठी आता इथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आमचे शहरातले युवक, आमचे सामाजिक कार्यकर्ते पंकज मुकणे उपोषणाला बसले. त्याच्यामधलं आमचं मागणी आहे एसटी महामंडळ असेल, वीज महामंडळ असेल, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सक्षम अधिकार नाही आहेत, ते अधिकार मिळण्यासाठी आरोग्य असेल, शिक्षण असेल, अनेक विषय घेऊन आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत. आपण सगळ्यांनी या पालघर असेल, ठाणे जिल्ह्यामधून नागरिकांनी आम्हाला या ठिकाणी येऊन सहकार्य करावं अशी या ठिकाणी या 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आम्ही हात जोडून सगळ्यांना विनंती करतो की इथे जव्हारला यावं आणि इथल्या सगळ्या समस्या बघावं. आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, यांनी सुद्धा इथे थोडंसं येऊन लक्ष घालावं, आमच्याशी चर्चा करावी. धन्यवाद.